तर या वर्षीचं आपलं शेवटचं वादन आणि या शेवटच्या वादनासाठी आपली पूर्ण तयारी झालेली आहे. जितके विद्यार्थी येतील त्या सगळ्यांना ढोल मिळणार आहेत, त्यामुळे काही काळजी करू नका. या वर्षीचं आपलं हे शेवटचं वादन आहे. यानंतर थेट पुढच्या वर्षी अगदी खूप उशिरा आपलं वादन होणार आहे, म्हणजे अगदीच खूप उशिरा. आणि त्यातलेच आपले एकूण जर बघितले तर 4 ते 5च वादन असतात. आणि त्यामुळे आता ही जी काही तुम्ही तयारी बघत आहात तर तयारी झालेली आहे. मारनेने इथे व्यवस्थित अश्विनीने छान पद्धतीने कामं केलेली आहेत. इकडे सीमांत बघून घ्या, सीमांत पुन्हा लाजली आहे. इकडे ह्या बघा आपला हिरो. हे तुझं नाव काय रे? विशाल. तो विशाल नसला तरी तो विशाल आहे. तुझं काय नाव म्हटलं? सार्थक. याला खूप मोठा अर्थ आहे, त्याच्यामुळे तो सार्थक आहे. आणि हा काळा जरी दिसला, काळा दिसायचा असला तरी तो काळतोंड्या नाही आहे, तो यश आहे, तो अपयश बचवतो. आणि इकडे कोण आहे? हां, हे काही पण मिशा. काय तिचं मिशा नाव आहे का? हां, मिशा नाही आहे तिचं नाव. तिचं नाव हां नाही, तिचं नाव मिशा नाही आहे. मिशा नाही आहे. हां, तर एकंदरीत काय आपली ही तयारी झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित या. उद्या 9:30 इथे या किंवा 10 जास्तीत जास्त, कारण की आत्ता सांगत होती 10 अश्विनी येणार आहे. त्यामुळे अश्विनीमुळे आपण पूर्ण टाईम टेबल चेंज करतो आहे उद्याचा. 9:30च्या ऐवजी अश्विनीमुळे सगळे 10ला येणार आहे. अश्विनी पहिल्यांदा पोहोचेल आणि त्याच्यानंतर सगळे पोहोचणार आहे. 10च्या नंतर तुम्ही जर आलात तर तुम्हाला ढोल मिळणार नाही. तुम्ही फक्त काय करायचं, यायचं आहे, तुमचा ढोल फक्त हे जे काही झूल आहे ते तुम्ही तुमच्या हाताने बांधून घ्यायचे. आणि त्यानंतर तुम्हाला काही बॅचेस दिले जातील आणि इतर काही गोष्टी आहेत त्याचेही तुम्हाला मी उद्या सांगणार आहे. उद्या छान आपण एक छोटीशी पार्टी करणार आहोत. पार्टी म्हणजे महाविद्यालयालासुद्धा ती सूचित केलेली मी, की थोडेसे विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं स्नॅक्स वगैरे. ॲक्च्युली त्यांच्याकडून स्नॅक्स नाही, पण आपल्याकडूनच आपण काहीतरी